सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची बैठक पूर्व विभाग वाचनालय कन्नाचौक येथे राम भक्तांच्या उपस्थितीत पार पाडली। याप्रसंगी यंदाच्या वर्षी मोठ्या हर्षोल्लासात रामनवमी उत्साह साजरा करण्याचा संकल्प पदाधिकारी यांनी घेतला। बैठकीचे प्रास्ताविक मध्यवर्ती महामंडळाचे अक्षय अंजिखाने यांनी केले। मध्यवर्ती महामंडळाचे संजय साळुंखे व सुधीर बहिरवाडे यांनी उपस्थित रामभक्तांना संबोधित केले। मध्यवर्ती महामंडळाचे मार्गदर्शक वेदमूर्ती वेणुगोपाल जिल्हा पंतुलू यांनी यंदाच्या वर्षीही सालाबादाप्रमाणे 151 हवनकुंडी यज्ञाचे आयोजन केले असल्याची माहिती देत जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत या कार्यक्रमाची माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले। सागर अतनुरे यांनी पदाधिकारी घोषणा केली व यतिराज होनमाने यांनी आभार मानले। सदर बैठकीत उपस्थित मंडळाच्या प्रतिनिधींनी मिरवणुकीत संदर्भात सूचना मांडल्या व सदर सूचनांवर मध्यवर्ती महामंडळाने देखील विचार करून प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही देत यंदाची रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आपण सर्वांनी यशस्वीपणे पार पाडण्याचे बैठकीत ठरले। या प्रसंगी पूर्व विभाग वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी, हेमंत पिंगळे, संजय हुमकर, श्रीनिवास संगा, अमर बिराजदार, शिवराज गायकवाड, अमर गट्टी, विजय कुलथे, सतीश पारेली, केतन अंजिखाने, नरेश ताटी यांच्यासह रामभक्त व मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाचे प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नूतन 2024-25 पदाधिकारी खालीलप्रमाणे: अध्यक्ष अर्जुन मोहिते, कार्याध्यक्ष साहिल माने, उपाध्यक्ष श्रीकांत पवार, समर्थ माशाळकर, विशाल पवार, गणेश शिंगाडे, सुमित मनसवाले, मिरवणूक प्रमुख प्रशांत पवार, ओंकार चव्हाण, सचिव एलमोटे, अभिजित जाधव, सहसचिव नितेश हिरवे, राहुल गवणे, प्रसिद्धी प्रमुख सूरज छन्ना, खजिनदार समर्थ पुकाळे। नवरात्र असेल त्यावेळेस आपण पारंपरिक खेळतो पण काही जणांना असतं की आपण प्रत्येक वेळेस पारंपरिक खेळू लेझिम खेळू तर खेळणार कसं, हा टप्पा गेला तर पुढचा टप्पा आपण खेळू शकतो। पुन्हा पोरगा थकतो किंवा इकडे जा तिकडे जा याच्यासोबत खेळतो। पारंपरिक हा लॉंग टर्म खेळू शकत नाही, मग कुठं 150 पोरांवर 50 आहे, 60 आहे, 70 आहे, त्यामुळे एका मंडळाची इमेज पण तिथं कमी होणार का, पोरं कमी झाले। ही डॉल्बी सिस्टम आपण नियमात जे आता आयुक्तालयाकडनं जी ॲप्रोवेशन आलं म्हणजे 2 बेस 2 टॉप असतील किंवा आवाजाची मर्यादा असेल ती लावून आपण करूया। तुमचं सगळ्यांचं मत काय आहे तुम्ही फक्त प्रत्येकाला सांगून मी माझं मत मांडलं। कारण शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, धर्मो रक्षते रक्षता, धर्माचं रक्षण केल्यानंतर आपलं सदैव रक्षण भगवान ज्या सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर श्रीरामचंद्र सदैव आपलं रक्षण करेल। धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ जे आहे ते धर्माच्या सेवनेनेच आपल्याला प्राप्त होतो। ते केल्याने नवग्रह सुद्धा अनुकूलता होते असे शास्त्रात सांगितलेलं आहे। आपल्या धर्माच्या अखंडित रक्षणासाठी प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा याची धर्मरक्षणाची कार्य केलेलं आहे। तोच धागा अनुसरून आज आपण श्रीराम जन्मोत्सव समिती आपलं आदर्श प्रभू श्रीरामचंद्र यांना ठेवून विविध धार्मिक कार्य करीत आहोत। पहिल्यांदा लोककल्याणाकरिता आणि आपल्या पाठीमागं जी काही दरिद्रता आहे, शारीरिक मानसिक आर्थिक पीडा आहे, ते सर्व समाप्त होऊन शरीर आरोग्य संपन्न राहावं, बलप्रदान राहावं आणि यानंतर धर्मकार्यामध्ये आपल्याला यश यावं, यासाठी 16 तारखेला भवानी उत्पत्तीच्या दिवशी तुळजापूरची तुळजा भवानी जी आहे ती चैत्र शुद्ध दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रकट झालेली आहे। त्या भवानी उत्पत्तीच्या दिवशी म्हणजे शक्ती प्राप्त होण्यासाठी आणि धर्माच्या कार्यासाठी आपल्याला अखंड ताकद प्राप्तीसाठी प्रभू श्रीरामचंद्राच्या संध्याकाळी नवमी
दुर्गाष्टमी आणि नवमी यांच्या संयोगामध्ये आपण 108 अवनकुंडीय ओमवनी कार्यक्रम रामनवमीच्या एक दिवस अगोदर दाजीपेठ श्रीराम मंदिर या ठिकाणी करणार आहोत। त्या ओमवनावरती आपण सर्वांनी बसायचं आहे। ओमवनावरती बसताना प्रत्येकाला लुंगी आणि उपरण लागणार आहे। तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचा पैसे घेण्यात येणार नाही। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।